मध्ये विठुरायांसमोर उभी असलेली जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ते म्हणजेच की आता ह्या विठुरायाने मला खूप काही दिलेलं आहे. विठुराया, प्रत्येक वेळी तू मला इथे सावरण्याचं काम करत आहेस, प्रत्येक वेळी इथे मला तू सावरून घेण्याचं काम करत आहेस आणि त्यामुळे मी खरंच अगदीच तुझी खूप जास्त आभारी आहे वगैरे वगैरे. ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही सावली आहे, सावलीला खरं तर एक गोष्ट प्रेक्षकांनो इथे आता करायची असते आणि ती म्हणजे की जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा विचार करते. म्हणजे ज्या काही माई आहेत माई मात्र इथे आता जी सावली आहे, सावलीला ताराला सावलीकडे पाठवण्याचं इथे त्या काम करत असतात आणि तिला इथे तिच्याकडे पाठवण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे तुटून जाईल. इथे ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आता काही जरी झालं तरी सुद्धा ही जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे आता जी काही सावली आहे, सावलीला इथे रियाज करायला सांगितलेला असतो आणि सावली बोलत असते, पण आता इथे मी घरात कशाला घरातल्या घरामध्ये रियाज कसा करणार आहे, ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात. आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना सुद्धा आता प्रेक्षकांनो जी काही सावली आहे, सावली इथे आता एका गोष्टीचा इथे विचार करत असते की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे काही जरी झाल्या तरी सुद्धा आपल्याला इथे ह्या पद्धतीने कराव्याच लागणार आहेत. कारण आता जी काही सावली आहे, सावली इथे आता असं विचार करत असते की नाही, आपण हे सर्व काही या पद्धतीने नाही करायचं आणि त्याचबरोबर जी काही सावली आहे, सावली मात्र इथे आता इथे एका गोष्टीचा ती इथे विचार करत असते. एका गोष्टीचा इथे आता ती विचार करत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे. कारण आता इथे जी काही सावली आहे, सावली मात्र इथे एक गोष्ट इथे पाहत असते आणि ती म्हणजेच की कशा पद्धतीने हे सर्व काही इथे होत आहे. म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे केल्या पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. कारण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही सावली आहे, सावलीला जेव्हा इथे हा सर्व काही क्षण इथे आठवत असतो, तो क्षण म्हणजेच की जेव्हा इथे जी सावली आहे, सावली इथे किचनमध्ये पडत असते आणि पडताना इथे आता जो काही सारंग आहे, सारंगने इथे येऊन तिला वाचवलेलं असतं. सारंगने तिला इथे येऊन वाचवल्याच्या नंतर तो क्षण इथे तिच्या सतत डोळ्यासमोर येत असतो. तो क्षण इथे तिच्या सतत डोळ्यासमोर आल्याच्या नंतर आता इथे तिला खूपच जास्त हे वाटत असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही तारा आहे, तारा मात्र इथे सारंगच्या भावाला इथे भेटायला आलेली असते आणि त्याला भेटायला आल्याच्या नंतर आता खरं तर जी काही तारा आहे, ताराला इथे माईने एक चिठ्ठी दिलेली असते आणि ज्या चिठ्ठीमध्ये इथे ते एक रोमॅन्टिक सॉन्ग जे आहे ते इथे प्ले होणार असतं आणि ते रोमॅन्टिक सॉन्ग जे आहे ते इथे प्ले होणार असल्या कारणाने आता इथे जी काही तारा आहे ती बाहेर बबलू हा बसलेला असतो आणि बाहेर बबलू बसलेला असल्या कारणाने इथे आता जी तारा आहे, तारा मात्र इथे आता त्यालाच ती चिठ्ठी देते आणि त्याला ती चिठ्ठी दिल्याच्या नंतर इथे आता ती चिठ्ठी सावलीकडे द्यायला ती सांगत असते आणि तेव्हा आता इथे जी काही तारा आहे, तारा विचार करत असते आणि त्याचबरोबर इथे जो काही बबलू आहे तो सुद्धा तिथेच असतो आणि ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे आता हा आहे म्हणजेच की इथे बबलू आहे, बबलू खूपच जास्त इथे
ह्या सर्व गोष्टी ते पाहत असतो. आणि त्याचबरोबर तो ताराला पाहिल्याच्या नंतर बबलू बोलत असतो, अगं तू हे सर्व काही काय करत आहेस, आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही काय गोष्टी आहेत वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि त्यानं ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र आता ती चिठ्ठी जी आहे ती इथे सावलीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आणि ती चिठ्ठी इथे सावलीपर्यंत जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र जी काही सावली आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते. आता ही जी काही चिठ्ठी आहे ती इथे माझ्यापर्यंत तर येऊन पोहोचलेलीच आहे. आणि त्याचबरोबर ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी घेतल्याच्या नंतर देवासमोर ती चिठ्ठी नेऊन ठेवते. आता देवासमोर ती चिठ्ठी इथे तिनं नेऊन ठेवल्याच्या नंतर आता जी काही सावली आहे, सावली ते एका गोष्टीचा असा विचार करत असते, काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने इथे नाही होऊ द्यायचा. आणि त्याचबरोबर आता इथे तिच्या मनामध्ये हे सर्व काही ते विचार सुरू असतात. आणि ते म्हणजेच की जी काही सावली आहे, सावली इथे विचार करत असते की आता जो काही आपला हे गाणं मी घरातल्या घरामध्ये कशा पद्धतीने इथे रियाज करू शकते वगैरे, आणि हे सर्व मला इथे जमेल की नाही ह्याच गोष्टीचा इथे आता ती विचार करत असते. आणि तिनं ह्या सर्व गोष्टीचा इथे विचार केल्याच्या नंतर तिला मात्र खूपच मोठा इथे आता प्रश्न पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जो काही सारंग आहे, सारंग हा बाहेरून ऑफिसमधूनच जेवून आलेला असतो. कशाला? आणि ऑफिसमधूनच जेवून आल्याच्या नंतर आता तो विचार करतो, सावली जेवली असेल की नाही, मी तिला विचारू का ती जेवली आहे की नाही. आणि जर इथे ती जेवली नसेल तर मला तिला विचारायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या मी इथे ह्या पद्धतीने केल्या पाहिजेत वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर खरं तर तो त्याच्या रूममध्ये जात असतो. पण त्याच्या मनामध्ये विचार होतो की मी नक्कीच आता इथे जो काही जी काही सावली आहे तिला जाऊन भेटतो. आणि तिला भेटल्याच्या नंतर तिला ह्या सर्व काही गोष्टी इथे मी विचारतो. असा इथे त्याच्या मनामध्ये सर्व काही विचार इथे सुरू असतो. आणि म्हणून तो किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्याच्या नंतर विठुरायाच्या समोर एक चिठ्ठी ठेवलेली असते. आणि ती चिठ्ठी इथे सारंग वाचत असतो. आणि वाचल्याच्या नंतर त्याला ते जे काही गाणं असतं, खरं तर ते लव सॉन्ग असतं किंवा एक प्रेमकविता असते. आणि तो ती वाचतो. आणि वाचल्याच्या नंतर खरं तर तो खूपच जास्त खुश होतो. खुश झाल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला हा आहे सारंग आहे, सारंग म्हणत असतो, सावलीने लिहिले हे एवढं सुंदर असं. आणि तो वाचल्याच्या नंतर आता तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येत असते. आणि ऐश्वर्या तिथे आल्याच्या नंतर ऐश्वर्याचा वेगळाच गैरसमज होतो की ते जे काही लेटर आहे ते सारंगने इथे आता सावलीसाठी लिहिलेलं आहे. आणि ती ते लेटर घेते आणि लेटर ती पाहते तर सारंग तू अशा पद्धतीने हे सगळं करत आहेस का, म्हणजेच इथे तू सावलीच्या बाबतीत खूपच जास्त सॉफ्ट कॉर्नर वगैरे दाखवत आहेस का, ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही आपला हा आहे इथे सारंग आहे, सारंग एका गोष्टीचा विचार करतो आणि तो तिथून निघून जातो. जेव्हा ऐश्वर्या आता ते लेटर पाहते आणि ते लेटर पाहिल्याच्या नंतर तिले लेटर म्हणत असते की मी हे आता सावलीपर्यंत पोहोचू देणार नाही, म्हणून ती तिच्या खोलीमध्ये ते लेटर घेऊन जाते. तिच्या खोलीमध्ये ती लेटर घेऊन गेल्याच्यानंतर आता इथे जो काही आपला हा आहे सारंग आहे, सारंगने तर ते सावली करताना असतं लिहिलेलं, पण ते गाणं असतं जे की इथे सावलीला त्याचा रियाज करायचा असतो. आणि आता जी काही आपली ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या ती लेटर घेते. ऐश्वर्याने इथे ते लेटर घेतल्याच्यानंतर तिच्या खोलीमध्ये जाऊन ती फाडून टाकत असते. आता जेव्हा सावली येते आणि रियाज करायचा असतो म्हणून ती ते लेटर शोधाशोध करत असते. लेटर शोधाशोध केल्याच्यानंतर तिला मात्र ते लेटर कुठंच दिसत नाही. आणि तिला ते लेटर कुठेच न दिसल्यामुळे तिला खूप मोठं टेन्शन येतं की हे लेटर जे आहे ते इथे कुठेच दिसत नाही, काय झालेलं असेल, कशा पद्धतीने इथे लेटर जे आहे ते इथे गहाळ झालेलं असेल वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टींचा इथे आता ती विचार करत असते. आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता मी आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे माईला सांगितल्या पाहिजे का, असा इथे ती विचार करत असते. आणि तेव्हा आता इथे माईचा फोन आल्याच्यानंतर ती सांगत असते मला कुठलंही लेटर वगैरे मिळालेलं नाही. आणि तेव्हा इथे ताराला कॉल करते आणि तुझ्या आयुष्य असं खोटं कसं बोलू शकतेस, तू ते लेटर सावलीच्या हातामध्ये का दिलं नाहीस, तू मूर्ख आहेस का वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता तारा सांगत असते मी ते लेटर जे आहे ते इथे बबलूकडे दिलेलं आहे. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की आता ऐश्वर्या ह्या गोष्टीचा काय अर्थ काढेल, किंवा आता इथे सावली आणि माईमध्ये काय गोष्टी
गोष्टी होतील आणि त्याचबरोबर जी काही सावली आहे ती ते गाण्याचा रियाज करू शकते का हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असेल, पाहायचे असेल तर आपलं मिराज व्हॉइस चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावलीची जणू ही सावली या मालिकेचे छान छान रिव्ह्यू.